हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर आज मी तुम्हाला ज्या रांगोळी आपण बनवतो, रेडी रांगोळी, त्याच्या काही किमती कशा ठरवायच्या हे आपण सांगू। खूप दिवस झाले माझ्या चॅनलवरती व्हिडिओज नाही आले, कारण ज्या काही ऑर्डर्स आहेत ते मी रेडी करत होते, त्यामुळे माझ्या चॅनलवरती व्हिडिओज नाही आले। सो आपण आता प्रत्येक जी रांगोळी आहे त्याची प्राइस बघूया। सर्वप्रथम आपण ही जी रांगोळी बघतोय त्याच्यासाठी मी 250 रुपीज चार्ज करत आहे। हा जो गणपती आहे त्याची किंमत मी 100 रुपये ठेवलेली आहे। तुम्हाला काही बदलायचे असेल तर तुम्ही बदलू शकता, ज्याचे त्याचे एफर्ट्स असतात त्या एफर्टनुसार तुम्हाला किती पैसे लावायचे त्यानुसार तुम्ही लावू शकता। माझ्या मते तर ह्याला 100 रुपये योग्य आहे। त्याच्यानंतर ही आहे समईची डिझाईन, ह्याला मी 60 रुपये चार्ज करते आणि पेअर जर असेल तर 120 रुपीजला पेअर असं मी सेल करते। त्यानंतर हा आहे दुसरा गणपती, ह्याची किंमत मी 60 रुपये लावलेली आहे। त्याच्यानंतर हे जे रांगोळी आहे जी आपण हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये ठेवू शकतो, ह्याची किंमत मी 80 रुपये लावलेली आहे। त्यानंतर हे जे काही हँडचं आहे, लोटस घेतलेला आहे हातामध्ये, त्याची किंमत मी 130 रुपयाला एक पीस आणि 2 पीस जर घेतले तर 260 रुपीजला 2 पीस असं करून मी ह्याची किंमत ठरवलेली आहे। त्यानंतर हे आहे मोर, ह्याची किंमत मी 120 रुपीज ठेवलेली आहे। ही जी काही लेडी आहे जिच्या हातामध्ये पूजेचं ताट आहे, ती लेडी मी 100 रुपयाला सेल करत आहे। त्याच्यानंतर हे जे वापरून आपण कडेने डेकोर करू शकतो, हे आहे 20 रुपीज पर पीस। त्याच्यानंतर ही जी बॉर्डर आहे ती मी 40 रुपीज पर पीस सेल करते। त्यानंतर मी ज्या अशा काही रांगोळी बनवलेल्या आहे जे आपण दरवाजासमोर ठेवू शकतो, ह्याची किंमत मी 70 रुपये ठेवलेली आहे। या जेवढ्या काही रांगोळ्या आहेत त्या मी 70 रुपये मी सेल करणार आहे। त्याच्यानंतर ही आहे पाऊलांची डिझाईन, ती मी 70 रुपयांनी सेल करणार आहे। हे सगळे माझे ऑर्डरचे पाऊल्स आहेत आणि मी होलसेल रिटेल दोन्ही सेल करते। पाऊलांची डिमांड भरपूर आहे, कारण मोस्ट व्हायरल आहेत पाऊल, जे की आपण कोणत्याही फंक्शनला वापरू शकतो। त्याच्यानंतर ही रांगोळी जी की मोस्ट व्हायरल रांगोळी आहे, ही धनत्रयोदशीला वापरण्यासारखी रांगोळी आहे, तर ह्याची किंमत मी 80 रुपये ठेवलेली आहे। त्याच्यानंतर नवरात्र येते, नवरात्रीसाठी जो काही देवीचा मुकुट आहे तो मी बनवलेला आहे, त्याची किंमत मी 200 रुपये ठेवलेली आहे, कारण मी याला जे काही मिरर्स वगैरे लावलेले आहेत त्यामुळे मी ह्याची किंमत 200 रुपये केलेली आहे। त्यानंतर हे जे हळदी कुंकाचे करंड आहेत ते मी 50 रुपये ही जोडी पेअर याने मी सेल करते। त्याच्यानंतर आहे ही मोस्ट व्हायरल मोराची रांगोळी, ह्याच्यामध्ये मी हे स्टोन मिरर वगैरे यूज केलेले आहेत, ही बॉल चेन यूज केलेली आहे, त्याच्यामुळे मी ह्याची किंमत 100 रुपीज ठेवलेली आहे। त्यानंतर दुसरा एक पॅटर्न आहे मोराचा, त्याच्यामध्ये पण मी सेम हे जे काही मिरर्स वगैरे आहेत ते मी स्वतः लावलेले आहेत, ॲड केलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याची किंमत मी 120 रुपीज ठेवत आहे। त्याच्यानंतर ही जी आहे ती नथ आहे, ही 70 रुपये। ही एक बॉर्डर आहे, ही 30 रुपीजनी सेल करत आहे मी। त्याच्यानंतर ही जी काही लेडी आहे गरबा खेळणारी, हिला मी 120 चार्ज करत आहे। ह्याच्यामधूनच अजून एक लेडी आहे जिला मी मिरर चिटकवलेले आहेत, ती मी 150ला चार्ज करत आहे।
त्याच्यानंतर दिवाळीसाठी खास दिव्यांची रांगोळी 100 रुपये पर पीस. त्याच्यानंतर हे जे हत्ती आहेत तो 40 रुपये पर पीस. त्याच्यानंतर ही दुसरी दिव्याची रांगोळी, ही 150 रुपीज चार्ज करते मी, कारण ह्याला मी मिरर्स वगैरे लावलेले आहेत. त्यानंतर ही जी आहे दिवाळीसाठीची रांगोळी, ही 80 रुपये पर पीस अशा पद्धतीने सेल करते. ही समई जी तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर जे आपले पाऊल आहेत त्याच्यामध्ये दुसरा पॅटर्न आहे, हा आहे. ह्याला मी ही बॉल चेन लावलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ना ॲक्रेलिक कलरचा यूज केला जातो, त्याच्यामुळे मी ह्याची किंमत 120 रुपीज ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे जे नाव आहे कस्टमाइज नाव, तुम्ही काही कस्टमाइज करू शकता. हे 30 रुपीज पर पीस ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ही जे काही लोटस आहेत ते मी 50 रुपीज पर पीस ह्या पद्धतीने सेल करत आहे. त्याच्यानंतर हे जे काही मोराची रांगोळी आहे ती 80 रुपये पर पीस याने सेल करत आहे मी. आणि हे मोस्ट व्हायरल हातामध्ये पंती आणि कमळ, हे 130 रुपीज पर पीस याने सेल करत आहे. तर तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली ही कमेंट करून सांगा. आणि अजून काही प्रश्न असतील तर मला विचारा, मी तुमचे उत्तरं नक्की देईल. ह्या ज्या रांगोळ्या आहेत त्या माझ्या सगळ्या ऑर्डरच्या रांगोळ्या आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक रांगोळीची मी जी काही किंमत ठरवते मी ती तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही तुमच्यानुसार तुमच्या एफर्ट्सनुसार बदलू शकता. त्याच्यानंतर मी माझ्या घरी गौराईंसाठी जी रांगोळी काढली होती त्याचा हा फोटो आहे. त्यानंतर मी गौरीपूजन दिवशी ही जी रांगोळी काढली होती, ज्यावेळेस गणपती बाप्पा घरी आले होते त्यावेळेस मी ही रांगोळी काढली होती. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पूर्ण जो काही व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये विथ प्राईस सांगणार आहे.